नमस्कार मित्रांनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. आपणासाठी महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला स्पष्टीकरण करूया. आताच्या ठळक बातम्या. राज्यात 14 धडाकेबाज निर्णय. सर्वांना खुश खबर. काही मिनिटापूर्वीच्या बातम्या दिनांक 9 ऑगस्ट 2024. मित्रांनो, बातमीचे टायटल आहे राज्यातील 14 धडाकेबाज निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती. महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अतिशय महत्वाची बातमी तसेच अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. काल राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले धडाकेबाज निर्णय आणि या बैठकीमध्ये काही महत्वाचे घेण्यात आलेले निर्णय आहेत आणि हे निर्णय मंत्रिमंडळाचे निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना माहित असणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सविस्तर पहा ही एकच विनंती आहे. ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीतील सभागृहात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सह अनेक मंत्री उपस्थित होते आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय आणि 14वी महत्वाची बातमी म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये काल झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील महत्वपूर्ण जुन्या पेन्शनच्या संदर्भातील माहिती. या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत. तर पाहूया धडाकेबाज निर्णय. 1. आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्ष मुदतवाढ देण्याबाबत. 2. अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होण्यासाठी यासाठी अधिनियमात लवकरच सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात येईल. 13. अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मंजुरी देण्याबाबत. 4. 9 ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा मोठ्या प्रमाणात राबवणार. 2.5 कोटी घरावर तिरंगा फडकवणार तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार. 5. सेना कल्याण शैक्षणिक संस्थेचं आणि राधा कल्याणदास दर्यानी चॅरिटेबल संस्थेस किंवा ट्रस्टला मुद्रांक शुल्कात 100% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. विनापरवानगी झाड तोडल्यास आता 50,000 दंड होणार. 8. मुख्य न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतर घर कामगार वाहन चालक सेवा देण्याविषयीचा निर्णय घेण्यात आला. 9. लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग येणार तसेच कर्ज उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. 10. शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन व्यवस्था राबवण्यात येणार. महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार. 11. राज्य प्रकल्पासंबंधित सदनिका मिळणार आहे आणि या धोरणास मान्यता देण्यात आली आहे. 12. महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरणास राबवण्यात येणार. यामुळे 5 वर्षात 30,000 कोटीचे उत्पन्न मिळणार. 13. जुन्नर येथील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक संस्थेस अर्थसहाय्य करण्यात येणार. आणि 14वा अत्यंत महत्वाचं एक बातमी आहे. जुनी पेन्शन योजना संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दिनांक 8 ऑगस्टला होणारी सुनावणी ही काल झाली नाही. बातमी पे बातमी अशा प्रकारे सुनावणी आज 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून एक दिवस पुढे ढकलण्यात येत आहे. करिता जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. जर आज झाली नाही तर उद्या अशा प्रकारचा न्यायालयाचा निर्णय होत आहे. तारीख पे तारीख हे धोरण न्यायालयाने सुरू केले असून जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे ही विनंती
करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा महत्वपूर्ण व्हिडिओ व्हायरल केला. मित्रांनो, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.